कसे आहेत सर्वजण? तर कधी-कधी तुम्हालाही असं वाटतं का, की सकाळ झाली की सगळं काही एकदम आपल्या डोक्यावर येतं. म्हणजे नाश्ता असेल, डब्बे बनवायचे असतील, मुलांची तयारी, घरातील आवराआवर आणि आपल्यासाठी 1 मिनिटही वेळ मिळत नाही. पण खरं सांगायचं तर आपली सकाळ स्ट्रेसफुल होते, ती अचानक होते का हो? त्यासाठी आपणच जबाबदार असतो. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही सिंपल सवयी ज्या तुम्ही रात्री केल्या तर तुमची ही सकाळ खूप छान जाईल. आता त्यासाठी मी काय करते तर जेवण झाल्यावरती किंवा स्वयंपाक बनवून झाल्यावरती जी काही भांडी पडतात आपली खरकटी भांडी तर ती मी लगेच घासून घेते. तर जेवण झालं की आपल्याला खूप थकवा आलेला असतो, पण उद्याची सकाळ चांगली जावी यासाठी मी ही भांडी क्लीन करून ठेवते. आता तुम्हीही भांडी क्लीन करून ठेवत जावा. जर भांडी आपण तशीच किचनमध्ये ठेवली सिंकमध्ये तर त्याने काय होतं, आपलं जे काही खरकट आहे त्याचा वास सुटतो आणि त्याच्यामुळे कॉक्रोचेसही होऊ शकतात. आणि आपल्याला सकाळी उठल्या उठल्या भांडी घासायचा खूप कंटाळा येतो. त्यासाठी रात्रीच आपण ही भांडी वगैरे स्वच्छ क्लीन करून ठेवायला पाहिजेत. आणि सकाळी आपल्याला जर नाश्ता वगैरे बनवायचा आहे तर त्यावेळी ही भांडी आपल्याला लागतातच. त्यासाठी आपण ही रात्रीच क्लीन करून ठेवायचं. आता त्याच्यानंतर सिंकमध्ये काही खरकटं वगैरे साठलेलं असतं, तेही तुम्ही काढून घ्या रात्रीच, कारण त्याचा वास सुटतो आणि मग कॉक्रोचेसही होऊ शकतात. त्यानंतर मी सिंक वगैरे हे स्वच्छ धुवून घेते, कारण ते खूप तेलकट वगैरे झालेलं असतं. त्यासाठी ही सिंक पण मी स्वच्छ क्लीन करून घेते. आता आपली जी जाळी वगैरे असते तीही आपण स्वच्छ करून ठेवायची. आपण जर ज्या ते वेळी कामं केली तर त्या कामांचा आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. त्यासाठी ही कामं लगेच हातासरशी करून घ्यायची. आता या पद्धतीने मी ही सर्व स्वच्छता इथली करून घेते. आता याच्यानंतर मी काय करते, ही जी घासणी आहे त्याच्यामध्ये बरंचसं खरकटं वगैरे साठलेलं असतं आपण भांडी घासताना, तर त्याचाही वास येऊ शकतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं नाही आहे. म्हणून मी ही घासणी पण अशी स्वच्छ धुवून घेत असते आणि मग ती रात्रभर आपली स्वच्छ राहते. आता याच्यानंतर आपण ओटा पण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि ओट्यावरती आपण जेवण बनवण्यासाठी काही जे मसाल्याचा डब्बा असेल, आणखी काही मसाले वगैरे असतील तर त्याच्या काही भरण्या असतील तर त्याही मी रात्रीच पुसून थोडंसं क्लीन करून ठेवते. म्हणजे सकाळी उठल्यावरती आपल्याला जास्त त्याचं प्रेशर येत नाही. आणि आपण काय करतो, जेवण बनवताना आपले काही हात वगैरे त्याला लागलेले असतात तर ते खराब होतात. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला थंड पाणी प्यावंसं वाटतं. म्हणून मग मी रात्री काय करते की हा माठ पण रात्रीच भरून ठेवते. म्हणजे रात्रभर याच्यातलं पाणी थंड होतं आणि सकाळी मग आपल्याला छान थंड पाणी प्यायला मिळतं. आता ही नेक्स्ट गोष्ट म्हणजे आपण जर रात्रीच नाश्त्यासाठी किंवा भाजी काय बनवायची आहे हे जर आपण रात्रीच प्लॅनिंग करून ठेवलं तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पटकन कामाला लागता येतं. म्हणजे भाजी काय बनवायची, नाश्ता काय बनवायचा हे ठरवण्यामध्येच शक्यतो आपले 10 ते 15 मिनटं जातात. जर आपण हे प्लॅनिंग करून ठेवलं ना तर आपला वेळही खूप वाचतो आणि आपली कामंही पटकन होतात. यासाठी मी रात्रीच नाश्त्याची आणि भाजीची पण तयारी करून ठेवते. आता मी उद्या डोसे बनवणार आहे. त्यासाठी तांदूळ आणि मूग हे भिजवून ठेवलेले आहेत. म्हणजे आता हे सकाळपर्यंत छान भिजतील आणि मग सकाळी मला जास्त विचार करत बसावं लागणार नाही की उद्या काय बनवायचं. आता इथे माझा माठ पण भरून झालेला आहे, तो पण मी वरती काढून धुवून वगैरे साईडला करून ठेवलेला आहे. आता याच्यानंतर ओटा वगैरे माझा क्लीन करून तर झालेलंच आहे. आता भाजी काय बनवायची, नाश्त्याचा तर प्रश्न मिटला, पण भाजी जेवणात काय बनवायची, तर मी काही असं म्हणजे माझं फिक्स ठरलेलं नसतं की आज हीच भाजी बनवायची. फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या आहेत त्यात जी भाजी अवेलेबल असेल त्यातलीच एक भाजी मी उद्या बनवत असते. मग मी रात्रीच बघून ठेवते की उद्या भाजी बनवण्यासाठी काय काय भाज्या आहेत आणि त्याच्यातलंच एक डिसाईड करून ठेवते. आता याच्यानंतर आपली काही रोजची जी कपडे असतात, मुलांची असतील, आपले असतील किंवा मिस्टरांचे असतील, तर तेही मी रात्रीच व्यवस्थित सगळे वेगवेगळे करून ठेवत असते. म्हणजे माझी कपडे माझ्या कपाटात, मुलाची त्याच्या कपड्यांमध्ये आणि मिस्टरांची त्यांच्या. म्हणजे याने काय होतं तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कपडे शोधत बसावं लागत नाही किंवा मुलांसाठी त्यांच्या कपडे देण्यात किंवा त्यांना शोधून देण्यात आपल्याला वेळ घालवता येत नाही जास्त. मग हे जर रात्रीच आपण ज्याची त्याची कपडे ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवली
तर सकाळी आपल्याला जास्त गोंधळ होत नाही. त्यासाठी रात्रीच हे कपडे मी प्रत्येकाच्या कपाटामध्ये वेगवेगळे करून ठेवत असते. तर अशा पद्धतीने तुम्हीही अशीच कपडे वगैरे असतील तर ती वेगवेगळी ठेवा, ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवा. तर त्याने काय होतं, आपल्याला जास्त सकाळी वेळ जात नाही. आता हे कपडे वगैरे ठेवले की नंतर मी काय करते, जर हॉलमध्ये आपल्या मुलांनी काही पसारा घातलेला असेल, बुक्स वगैरे असतील त्यांचे, किंवा आणखी काही गोष्टी असतात छोट्या मोठ्या ज्या आपण ठेवलेल्या असतात, तर तेही मी रात्रीच आवरून ठेवते. कारण कसं होतं, संध्याकाळी जर या गोष्टी आवरल्या तर सकाळी मग आपल्याला जास्त आवरावं लागत नाही. आता आपण हॉलमध्ये बसून जेवण वगैरे केलेलं असतं, किचनमध्ये स्वयंपाक बनवलेला असतो आणि बरेचसं आपलं खरकटं सांडलेलं असतं, किंवा किचनमध्ये जेवण बनवताना काही खरकटं वगैरे पडलेलं असतं, तर ते मी रात्रीच झाडून काढत असते. त्याने काय होतं, तर आपलं ते खरकटं जे आहे तर ते तुडवलंही जात नाही. आणि मग आपल्यालाही सकाळी सकाळी जर आपल्याला खरकटं वगैरे सांडलेलं असेल तर तेच स्वच्छ करायला वेळ जातो. मग जर आपण ही रात्रीच तयारी करून ठेवली तर मग आपल्याला दुसऱ्या गोष्टींसाठी वेळ देता येतो आणि मग हे गोष्टी निवांत आपण स्वच्छता करू शकतो. म्हणून मी रात्रीच फरशी वगैरे पुसून घेत असते. बरंचसं खरकटं वगैरे सांडलेलं असतं आणि सकाळी मग मला नाश्ता किंवा जेवण बनवण्यासाठी वेळ मिळतो आणि मग त्या सर्व कामं आवरल्यावरती